जेव्हा तुम्ही उपवास करता. पास्टर बनसो 1 मार्च 2020चा संदेश. लेखक पास्टर T.O. बनसो. आणखी जेव्हा तुम्ही उपवास करता तेव्हा ढोंग्यासारखे आपले चेहरे उदास करू नका. कारण आपण उपवास करीत आहोत हे लोकांना दिसावे म्हणून ते आपले चेहरे विद्रूप करतात. मी तुम्हाला खरोखर सांगतो, त्यांना त्यांचे प्रतिफळ मिळाले आहेत. पण जेव्हा तू उपवास करतो तेव्हा आपल्या डोक्याला तेल लाव आणि आपले तोंड धु, यासाठी की तू उपवास करीत आहेस हे लोकांनी पाहू नये, तर तुझ्या गुप्त असलेल्या पित्याने पाहावे. आणि तुझा पिता जो गुप्तात पाहतो तो तुला उघडपणे प्रतिफळ देईल. मत्तेकृत शुभवर्तमान अध्याय 6 वचने 16 ते 18. मत्ते 6 मध्ये येशूने मुख्यत्वे या 3 गोष्टींवर प्रकाश टाकला आहे. जेव्हा तुम्ही दान धर्म करता, वचन 1 ते 4, जेव्हा तुम्ही प्रार्थना करता, वचन 5 ते 14, आणि जेव्हा तुम्ही उपवास करता, वचने 16 ते 18. माझा मुख्य उद्देश या शेवटच्या गोष्टीवर म्हणजेच जेव्हा तुम्ही उपवास करता यावर आहे. बायबलमध्ये जुन्या आणि नव्या दोन्ही करारांमध्ये उपवासाचा उल्लेख आढळतो. जुन्या करारात अनेकदा उपवासाचा संबंध शोकाकुलतेशी जोडलेला आहे. प्रामुख्याने उपवासाचे 2 प्रकार असतात. ईश्वरी म्हणजे पवित्र, सैतानी म्हणजे तांत्रिक किंवा अघोरी. उपवास ही एक आध्यात्मिक शिस्त आहे. आध्यात्मिक कारणांसाठी अन्नाचा त्याग करणे म्हणजे उपवास. जरी यामध्ये देवाच्या जवळ जाण्यास अडथळा आणणाऱ्या इतर गोष्टींचा त्याग करणे देखील समाविष्ट असू शकते. सहसा उपवास हा प्रार्थनेसोबत केला जातो, म्हणूनच आपण उपवास आणि प्रार्थना असे एकत्रितपणे म्हणतो. उपवास फक्त ख्रिस्ती धर्मापुरता मर्यादित नाही, इतर अनेक धर्मांमध्येही उपवास केला जातो. आज काही लोक वाईट हेतूंसाठी, सैतानाला प्रसन्न करण्यासाठी उपवास करतात. जसे की त्या 40 यहुदी लोकांनी एकत्र येऊन शपथ घेतली होती की जोपर्यंत ते प्रेषित पौलाला जिवंत मारणार नाहीत तोपर्यंत ते काही खाणार किंवा पिणार नाही. त्यांनी मुख्य याजकांना आणि इतर नेत्यांनाही हे सांगितले होते. प्रेषितांची कृत्ये अध्याय 23 वचन 12 आणि 14. त्यांचा हा उपवास देवासाठी होता का? मुळीच नाही, आणि ते अपयशी ठरले. येशूच्या नावाने असे कोणतेही सैतानी उपवास तुमच्या विरुद्ध कधीही यशस्वी होणार नाही. मोशेचा उपवास. उपवासाचे अनेक प्रकार असू शकतात. ते किती दिवसांचे आहेत, उपवास कोणत्या वेळी सोडायचा आहे, आणि उपवास सोडताना किंवा उपवासादरम्यान काय खावे व काय खाऊ नये यावर ते अवलंबून असते. उदाहरणार्थ, मोशेने उपवास केला आणि तो 40 दिवस आणि 40 रात्री परमेश्वरासोबत राहिला. ही ती वेळ होती जेव्हा तो परमेश्वराकडून 10 आज्ञा घेण्यासाठी डोंगरावर गेला होता. अनुवाद अध्याय 9 वचन 9 ते 10. निर्गम अध्याय 34 वचन 27 व 28. त्याला पुन्हा 40 दिवस आणि 40 रात्रींचा उपवास करावा लागला, कारण इस्रायली लोकांच्या मूर्तिपूजेच्या पापामुळे संतापून त्याने पहिल्या दगडी पाट्या फोडल्या होत्या. अनुवाद 9:18 सांगते, आणि पहिल्यासारखाच मी 40 दिवस व 40 रात्री परमेश्वरासमोर पडलो. मी भाकर खाल्ली नाही व पाणीही प्यायलो नाही, कारण तुम्ही परमेश्वराच्या दृष्टीने जे वाईट ते करून त्याला संतापिवण्याचे जे मोठे पाप केले होते, त्यामुळे मला असे करावे लागले. मोशे परमेश्वराच्या उपस्थित असताना 40 दिवस आणि 40 रात्री काही खाल्ला किंवा प्यायला नाही. तो एक पूर्ण निर्जल उपवास होता. एलियाचा उपवास. जेव्हा एलिया इजबेलच्या भयाने पळून जात होता तेव्हा परमेश्वराच्या देवदूताने त्याला 2दा जेवण दिले. त्या अन्नाच्या शक्तीने तो 40 दिवस आणि 40 रात्री प्रवास करून होरेब म्हणजे सिनाई डोंगरापर्यंत पोहोचला. 1 राजे अध्याय 19 वचन 8. याचा अर्थ एलियानेही 40 दिवस आणि 40 रात्री उपवास केला. दानिएलाचा उपवास. दानिएलाचा उपवास हा स्पष्टपणे एक आंशिक उपवास होता, जो त्याने आपल्या 3 आठवड्यांच्या शोक काळात केला होता. तो म्हणाला, त्या 3 आठवड्यांचे दिवस पूर्ण होईपर्यंत मी सुग्रास अन्न खाल्ले नाही.
मांस किंवा द्राक्षरस माझ्या तोंडात गेला नाही आणि मी आपल्या अंगाला तेलही लावले नाही. दानियल अध्याय 10:3. दाविदाचा उपवास. बेतशेबासोबत झालेल्या व्यभिचारातून जन्माला आलेल्या मुलाचे प्राण देवाने वाचवावे म्हणून दाविदाने उपवास करून देवाची विनवणी केली. 2 शमूएल 12 अध्याय 17 आपल्याला सांगते की दाविदाने अन्नाचा त्याग केला होता, परंतु पाण्याचा त्याग केल्याचा उल्लेख नाही. त्याने 7 दिवस उपवास केला असावा, कारण 7व्या दिवशी ते मूल मरण पावले. वचन 18. हन्ना आणि कर्नेल्य यांचा उपवास. लूक 2 अध्याय 37 मध्ये नोंद आहे की 84 वर्षाची संदेष्टी हन्ना ही उपवास आणि प्रार्थना करून रात्रंदिवस देवाची सेवा करत असे. बायबलमध्ये तिच्या उपवासाचा सविस्तर तपशील दिलेला नाही. हीच गोष्ट कर्नेल्यच्या बाबतीतही लागू होते. त्याने उपवास आणि प्रार्थना केली, पण त्याने कोणत्या प्रकारचा उपवास केला हे बायबल सांगत नाही. प्रेषितांची कृत्ये अध्याय 10 वचन 30. प्रभू येशूचा उपवास. येशूने 40 दिवस आणि 40 रात्र उपवास केला. मत्तय अध्याय 4 वचन 2 ते 3. येशू काहीही खाल्ला नाही, त्यामुळे त्याला भूक लागली. येशूला तहान लागल्याचा कोणताही उल्लेख तिथे नाही. सैतानाने त्याला पाण्याने नव्हे तर अन्नाने, भाकरीने मोहात पाडण्याचा प्रयत्न केला, ज्यावरून हे स्पष्ट होते की येशूने केवळ अन्नाचा त्याग केला होता. पौल आणि बर्नबा यांचा उपवास. पौल आणि बर्नबा यांनी एकत्र उपवास केला. प्रेषितांची कृत्ये अध्याय 14 वचन 23 सांगते की त्यांनी लुस्त्र, इकोनियम आणि अंत्योखिया येथील मंडळांमध्ये वडिलांची नेमणूक केली आणि उपवासासह प्रार्थना केली. तसेच 2 करिंथ अध्याय 6 वचन 5 मध्ये पौलाने म्हटले आहे की त्याने इतर गोष्टींबरोबरच उपवासात म्हणजे अन्नाशिवाय राहून स्वतःला ख्रिस्ताचा खरा सेवक म्हणून सिद्ध केले. 2 कोरिन्थिकरास पत्र अध्याय 11 वचन 27 मध्ये पौल वारंवार उपवास करण्याबद्दल बोलतो. वैयक्तिक उपवास आणि सामूहिक उपवास. उपवास वैयक्तिक किंवा सामूहिक असू शकतो. वर उल्लेखलेली सर्व उदाहरणे वैयक्तिक उपवासाची होती, परंतु शास्त्रीचं पुस्तक याचा अध्याय 20 वचन 26 मध्ये तो एक सामूहिक उपवास होता, जिथे सर्व इस्रायली लोकांनी उपवास केला. 1 शमूएल अध्याय 7 वचन 6 मध्ये शमूएलाच्या नेतृत्वाखाली इस्रायली लोकांनी केलेल्या सामूहिक उपवासाची नोंद आहे. 2 इतिहासाचं पुस्तक वचन अध्याय 20 वचन 3 मध्ये आणखीन एक सामूहिक उपवास पाहायला मिळतो, जिथे यहोशाफाटाने संपूर्ण यहुदा देशात उपवास जाहीर केला. एस्तेरच्या काळात बाबेलमधील यहुदी लोकांनी सामूहिक उपवास केला होता. एस्तेर अध्याय 4 वचन 3 आणि 16. नेहम्या याच्या काळातही यरूशलेममधील सर्व इस्रायली लोकांनी एकत्र उपवास केला होता. नेहम्या अध्याय 9 वचन 1. पहिले शमूएलाचं पुस्तक याचा अध्याय 31 वचन 11 ते 13 मध्ये याबेश गिलादाच्या रहिवाशांनी शौल आणि त्याच्या पुत्राचे दफन केल्यानंतर 7 दिवस उपवास केला. दावीद आणि त्याच्यासोबतच्या सर्व माणसांनी शौल, योनाथान आणि परमेश्वराच्या लोकांच्या शोकापित्यर्थ संध्याकाळपर्यंत उपवास केला. 2 शमूएलाचं पुस्तक अध्याय 1 वचन 11 ते 12. योहान बाप्तिस्मा देणाऱ्याच्या शिष्याच्या मते ते आणि परुषी वारंवार उपवास करत असत. मत्ते अध्याय 9 वचन 14. त्यांचा उपवासाचा तपशील आपल्याकडे नाही, पण परुषी आठवड्यातून 2दा उपवास करत असत हे आपल्याला माहीत आहे. लुकुड शुभवर्तमान अध्याय 18 वचन 12. पौलासोबत जहाजात असलेल्या लोकांनी समुद्रातील संकटामुळे 14 दिवस काहीही खाल्ले नव्हते आणि शेवटी पौलाने त्यांना जेवण्याचा आग्रह केला. प्रेषितांची कृत्ये अध्याय 27 वचन 33. उपवास शरीरासाठी सोपा नसतो.
उपवास करणे मानवी शरीरासाठी सोपे नसते. सुरुवातीला शरीर याला विरोध करू शकते, कारण ज्या गोष्टींची शरीराला सवय झालेली असते त्यापासून त्याला वंचित ठेवले जाते. तथापि जर तुम्ही माघार घेतली नाही तर शरीर हळूहळू या परिस्थितीशी जुळवून घेते. स्तोत्र संहिता अध्याय 109 वचन 24 मध्ये दावीद म्हणाला, उपवासामुळे माझे गुडघे अशक्त झाले आहेत आणि माझे शरीर रोडावून हाडाचा सापळा झाले आहे. उपवासासाठी शिस्त, शहाणपण आणि देवाच्या कृपेची गरज असते. उपवास करत आहात म्हणून स्वतःला इजा करण्याची किंवा जीवाला धोका निर्माण करण्याची गरज नाही. आरोग्याला हानी पोहोचवणारा उपवास करू नका. जर तुम्हाला काही आरोग्याचा त्रास असेल तर तुमच्यासाठी कोणता उपवास योग्य आहे याबद्दल वैद्यकीय तज्ज्ञ आणि तुमच्या पास्टरांचा सल्ला नक्की घ्या. विशेषतः दीर्घकाळाच्या उपवासात भरपूर पाणी पिणे अत्यंत आवश्यक आहे. शहाणपणाशिवाय दीर्घकाळ उपवास केल्यामुळे अनेकांनी स्वतःला इजा करून घेतल्याच्या आणि काही जणांचा अकाली मृत्यू झाल्याच्याही घटना घडल्या आहेत. तुमच्या शरीराला अन्नापेक्षा पाण्याची जास्त गरज असते. तुम्ही अन्नाशिवाय जास्त दिवस राहू शकता, पण पाण्याशिवाय नाही. पाणी पिण्याने ख्रिस्ती उपवास मोडत नाही. उपवास हुशारीने करा. उपवासाने नेहमीच अपेक्षित परिणाम मिळतात असे नाही. काही लोकांचा असा चुकीचा समज असतो की उपवास करून ते देवाला त्यांच्या सर्व मागण्या पूर्ण करायला लावू शकतात, अगदी देवाची इच्छा नसली तरीही. हे पूर्णपणे असत्य आहे. यशया अध्याय 58 वचने 3 ते 11 मध्ये परमेश्वराने इस्रायली लोकांचा उपवास नाकारला, कारण उपवास करत असतानाही ते देवाच्या आज्ञांचे उल्लंघन करत होते. तुम्ही देवाला अप्रसन्न करून आणि पापात राहून उपवासाच्या जोरावर देवाचे आशीर्वाद मिळवू शकत नाही. देवाने सांगितले की त्यांच्या उपवासापेक्षा खालील गोष्टी त्याच्यासाठी अधिक महत्त्वाच्या आहेत. अन्यायाचे बंध तोडणे, मजुरांवर होणारा जुलूम थांबविणे, त्यांना त्यांचा योग्य मोबदला देणे, भुकेलेल्यांना आपले अन्न देणे, गरीब भटक्यांचे आपल्या घरात स्वागत करणे, गरजूंना वस्त्र देणे आणि मदतीची गरज असलेल्या नातेवाईकांपासून तोंड न लपविणे. यशया अध्याय 58 वचन 6 ते 7. तसेच जकर्या अध्याय 7 वचन 5 मध्ये परमेश्वराने विचारले की बंदिवासाच्या त्या 70 वर्षात याजकांनी आणि लोकांनी 5व्या व 7व्या महिन्यात जे उपवास व शोक केला तो खरोखर देवासाठीच केला होता का? परमेश्वराने सांगितले की खरा न्याय करणे, दया करुणा दाखविणे, विधवा, अनाथ, परदेशी किंवा गरिबांवर जुलूम न करणे आणि एकमेकाविरुद्ध मनात वाईट बेत न रचणे हे उपवासापेक्षा कितीतरी पटीने महत्त्वाचे आहे. वचने 9 ते 10. प्रत्येक उपवासावर परमेश्वराची कृपा होते असेच नाही. परमेश्वराने इर्म्याला सांगितले की जेव्हा यहूदाचे लोक उपवास करतील तेव्हा मी त्यांचा आक्रोश ऐकणार नाही. इर्म्याचे पुस्तक अध्याय 14 वचन 12. बायबलवरून हे स्पष्ट होते की उपवास आणि प्रार्थना अतिशय प्रभावी आहे, परंतु त्याचा परिणाम स्वयंचलित मिळत नाही. उपवासाच्या सामर्थ्याची साक्ष बायबलमध्ये, चर्चच्या इतिहासात आणि आजही मोठ्या प्रमाणात पाहायला मिळते. उपवास म्हणजे केवळ उपाशी राहणे, डाएटिंग करणे किंवा उपोषण करणे नव्हे. म्हणूनच उपवासादरम्यान प्रार्थना करणे अत्यंत आवश्यक आहे. देव आपल्या मुलांच्या या त्यागाला नक्कीच प्रतिसाद देतो. उपवासाचा गैरवापर करू नका. उपवास आणि प्रार्थनेचा गैरवापर केला जाऊ नये. देवाच्या वचनातील इतर महत्त्वाच्या आज्ञांकडे दुर्लक्ष करून तुम्ही उपवास आणि प्रार्थनेद्वारे देवाला लाच देऊ शकत नाही किंवा स्वतःची मनमानी करू शकत नाही. उपवास आणि प्रार्थना हा एक पवित्र विधी आहे. इजबेलने नाबोताचा जीव घेण्यासाठी आणि त्याच्या द्राक्षाची बाग आपल्या पतीसाठी अहबासाठी बळकवण्यासाठी जसा उपवासाचा गैरवापर केला तसा तुम्ही करू नका. तिने अहबाच्या नावाने पत्रे लिहिली आणि त्यावर त्याची मुद्रा लावून ती पत्रे नाबोत राहत असलेल्या नगरातील वडिलांना व प्रतिष्ठित लोकांना पाठविली. त्या पत्रात तिने अशी आज्ञा दिली,
नगरात उपवास जाहीर करा आणि नाबोताला लोकांच्या समोर मानाचे स्थान द्या आणि त्यांच्या समोर 2 दुष्ट माणसे उभी करा, ज्यांनी त्याच्यावर देव व राजा यांचा निषेध म्हणजे शाप केल्याचा आरोप ठेवा. मग त्याला बाहेर नेऊन दगडाने मारून टाका. पहिले राजे अध्याय 21 वचन 8 ते 10. दुर्दैवाने त्या नगरातील नेत्यांनी आणि वडिलांनी एक खोटा उपवास आणि प्रार्थना आयोजित केली. नाबोतावर खोटे आरोप लावले आणि त्याला जिवंत मारून टाकले. इजबेल आणि त्या नेत्यांनी एका पवित्र गोष्टीचा वापर एका अपवित्र कृत्यासाठी करण्याचे धाडस कसे केले? बायबल आपल्याला पवित्र आणि अपवित्र तसेच शुद्ध आणि अशुद्ध यामधील फरक ओळखायला शिकवते. लेवियाचं पुस्तक अध्याय 10 वचन 10, यजकेल अध्याय 22 वचन 26 मध्ये देवाने इस्रायलवर असा आरोप केला, तिच्या याजकांनी माझ्या नियमशास्त्राचे उल्लंघन केले आहे व माझ्या पवित्र गोष्टी विटाळविल्या आहेत. त्यांनी पवित्र व अपवित्र यात काही भेद केला नाही. त्यांनी अशुद्ध व शुद्ध यातील फरक दाखवून दिला नाही. उपवास आणि प्रार्थना पवित्र आहे, तिचा गैरवापर करू नका. तुम्ही कधी उपवास केला पाहिजे? जेव्हा तुम्हाला परमेश्वराची उपासना करायची असते. उपवास आणि प्रार्थना हे परमेश्वराच्या उपासनेचेच एक रूप आहे. लूक शुभवर्तमान 2 अध्याय वचन 37, योहान शुभवर्तमान अध्याय 4 वचन 33 ते 34, योहान शुभवर्तमान अध्याय 13 वचन 3. जेव्हा तुम्हाला आध्यात्मिक सबलीकरण आणि नूतनीकरणाची गरज असते, उपवास देवाची असलेली तुमची जवळीक वाढू शकतो. मत्तेय शुभवर्तमान अध्याय 4 वचन 1 ते 17, मार्क शुभवर्तमान अध्याय 1 वचन 12 ते 13, लूक शुभवर्तमान अध्याय 4 वचन 1 ते 14, मत्तेय शुभवर्तमान अध्याय 5 वचन 6, योएल अध्याय 2 वचन 15, 28 आणि 29. येशूच्या 40 दिवसांच्या उपवासानंतर लूक शुभवर्तमान 4 वचन 14 सांगते की तो आत्म्याच्या सामर्थ्याने गालिलात परत आला आणि त्याची कीर्ती सर्व प्रदेशात पसरली. जेव्हा तुम्हाला स्वतःला नम्र करायचे असते, पापांबद्दल पश्चाताप करायचा असतो आणि देवाचा न्याय टाळायचा असतो. योनाचे पुस्तक अध्याय 3, स्तोत्रसंहिता अध्याय 35 वचन 13, अध्याय 69 वचन 10, दानिएलाचे पुस्तक अध्याय 9 वचन 2 ते 19, पहिले शमूएलाचे पुस्तक अध्याय 7 वचन 5 ते 6, दुसरे इतिहासाचे पुस्तक अध्याय 7 वचन 4, योएलाचे पुस्तक अध्याय 1 वचन 14 ते 15. जेव्हा तुम्हाला दुरात्म्याने पीडित असलेल्या लोकांची सुटका करायची असते, काही वेळा यासाठी उपवासाची गरज असते. मत्तेय शुभवर्तमान अध्याय 17 वचन 21, उपवासामुळे दुष्टतेचे पाश आणि जुवाचे बंधन तुटतात आणि कैदी मुक्त होतात. जेव्हा तुम्हाला तुमची आध्यात्मिक संवेदनशीलता वाढवायची असते आणि दैवी प्रकटीकरण समजून घ्यायचे असते, दानिएल अध्याय 10 वचन 1 ते 3, निर्गमचं पुस्तक अध्याय 34 वचन 27-28, अनुवादाचं पुस्तक अध्याय 9 वचन 9 आणि 18, पहिले राजेचे पुस्तक अध्याय 19 वचन 8. जेव्हा तुम्हाला विजयासाठी, सुटकेसाठी आणि प्रार्थनेच्या उत्तरासाठी स्वर्गीय हस्तक्षेपाची गरज असते, योएलचे पुस्तक अध्याय 2 वचन 15, अध्याय 20 वचन 20 ते 22, शास्त्रीचं पुस्तक अध्याय 20 वचन 26 ते 48, एस्तेरचं पुस्तक अध्याय 4 वचन 1. जेव्हा तुम्हाला अलौकिक तरतूद, पुनर्संचय आणि आध्यात्मिक यशाची इच्छा असते, योएलाचं पुस्तक अध्याय 2 वचन 15 ते 19, यशया अध्याय 58 वचन 12. जेव्हा तुम्हाला तुमच्या मुलाबाळांसाठी आणि प्रियजनांच्या आयुष्यासाठी लढा द्यायचा असतो आणि सैतानाला त्यांचे भवितव्य नष्ट करण्यापासून रोखायचे असते, पहिले शमूएलाचे पुस्तक अध्याय 1 वचन 8 ते 11, दुसरे शमूएल 12 अध्याय 16 ते 17. जेव्हा तुम्हाला एखादा नवीन विश्वासाचा प्रकल्प किंवा आध्यात्मिक कार्य सुरू करायचे असते,
येशूने आपले सार्वजनिक सेवा कार्य सुरू करण्यापूर्वी 40 दिवस आणि 40 रात्री उपवास केला. हे यार्देन नदीत त्याच्या बाप्तिस्म्यानंतर लगेच घडले. मत्ते कृष्णवर्तमान अध्याय 4 वचन 1 ते 2, मार्क कृष्णवर्तमान अध्याय 1 वचन 10 ते 12, लूक कृष्णवर्तमान अध्याय 4 वचन 1 ते 2. जेव्हा तुम्ही परमेश्वराची सेवा करण्याचा दृढ निश्चय करता आणि शरीराच्या म्हणजेच पापाच्या गुलामगिरीत राहू इच्छित नाही, उपवास तुम्हाला तुमच्या शरीराला नियंत्रण ठेवण्यास मदत करतो. 1 कोरिन्थिकरास पत्र अध्याय 9 वचन 27, गलतीकरास पत्र अध्याय 6 वचन 7 ते 9. पौलाने सांगितले की तो वारंवार उपवास करत असे. 2 कोरिन्थिकरास चे पत्र अध्याय 11 वचन 27. जेव्हा तुम्हाला एखादा मोठा निर्णय घेण्यासाठी किंवा देवाचे मार्गदर्शन मिळवण्यासाठी परमेश्वराच्या प्रेरणेची गरज असते. प्रेषितांची कृत्ये अध्याय 13 वचन 2 ते 4, यशायाचे पुस्तक अध्याय 58 वचन 11, यशायाचे पुस्तक अध्याय 55 वचन 9, एजराचे पुस्तक अध्याय 8 वचन 21 ते 23. जेव्हा तुम्ही आरोग्य आणि निरोगीपणासाठी उत्सुक असता, वैद्यकीय शास्त्राने हेही मान्य केले आहे की उपवासामुळे शरीरातील विषारी पदार्थ बाहेर पडतात, ज्यामुळे आरोग्य सुधारते. दानियल आणि त्याच्या सहकाऱ्यांनी त्यांच्या आध्यात्मिक व शारीरिक आरोग्यासाठी राजाचे सुग्रास अन्न खाण्यास नकार दिला होता. दानियल अध्याय 1 वचन 8. शेवटी ते त्यांच्या इतर सहकाऱ्यांपेक्षा 10 पटीने सरस आढळले. वचन 20. निष्कर्ष: उपवास आणि प्रार्थनेचे अद्भुत फायदे आहेत. स्वतःला यामध्ये झोकून द्या, परंतु ढोंगी लोकांप्रमाणे लोकांचे लक्ष वेधून घेण्यासाठी किंवा लोकांची वाहवा मिळवण्यासाठी उपवास करू नका. मत्ते अध्याय 6 वचन 16 ते 18. तुमचा उपवास आणि प्रार्थना पूर्णपणे बायबलच्या वचनावर आधारित असू द्या. आमेन.